श्री स्वामी समर्थ. तर चला महाराजांचा आपल्यासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे. आलस हमारा शत्रु है, निर्बल ना बने, दिनचर्या बदलने की कोशिश करे. आलस सब कुछ बिगाड़ रहा है, वक्त बर्बाद कर रहा है. आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत आणि आळस केल्यामुळे तुमची दिनचर्या बिघडते, तुमचे प्रयत्न बिघडतात, तुमच्या रोजच्या हालचाली बिघडतात, सगळं काही बिघडतं आणि यामुळे काय होतं आहे, फक्त तुमच्या वेळेची हानी होते. या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमचा आळस ना हळूहळू तुमचा वेळ खातो आहे, तुमची एनर्जी खातो आहे आणि तुमचं म्हणजे अख्खं जे एक जगण्याचं तुमचं माध्यम आहे ते बिघडवतो. तुम्हाला या गोष्टीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे, कारण तुम्ही आळशी बनून राहिलात ना तर आयुष्यात काहीच मिळवू शकणार नाही आणि गमावाल, खूप काही गमवाल. वेळ, तब्येत आणि शक्ती, की जी एक स्मरणशक्ती असते किंवा एक आत्मशक्ती असते, शारीरिक शक्ती असते, हे सगळं तुमच्या आळसपणामुळे तुम्ही गमावू शकता. तुम्ही आळसपणामुळे स्वतःचं सगळं काही बिघडवून म्हणजे इथे बरबाद शब्द आलेला म्हणजे विचार करा, उद्ध्वस्त करू शकता. म्हणून नका करू. आळस त्यागा, आळस सोडा, आळस नका राहू आळसमध्ये. प्लीज नका राहू. अजून काय तुमच्यासाठी संदेश. शर्म करो मोह माया की दुनिया में इतने डूबे हो और ईश्वर का भक्त कहलाते हो खुद को. तिथे तुम्हाला सांगण्यात आलंय की तुम्ही खूप मोहमायाच्या दुनियेत आहात, खूप खूप मोहमायाच्या दुनियेत आहात. इथे तुम्ही पहिली गोष्ट आळशी आहात, दुसरं तुम्ही स्वार्थी आहात, तिसरं तुम्ही फक्त चमक धमकला लक्ष देता, चौथं तुम्हाला काही काम नाही आहे. म्हणजे तुम्ही एका प्रकारे बघा, तुम्ही वाईट मानून घेऊ नका, हे शब्द भलेही माझे असले पण माध्यम म्हणजे मी एक माध्यम आहे, ठीक आहे. मी तुमचा जो देव आहे त्यांच्यावर तुमचा खूप विश्वास आहे. आता देव आपली आई आणि आपले बाबा असतात, ते आपल्याला चुकीचं केल्यावर ओरडतात सुद्धा आणि चांगलं केल्यावर प्रेमसुद्धा करतात. या रिडिंग्समध्ये असे संदेशसुद्धा आलेले आहेत की जिथे देवांचा संदेश येतो की तू माझा लाडका आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला तुझ्यावर खूप गर्व आहे आणि मी तुला वचन देतो की नेहमी तुझ्या सोबतीला राहीन आणि मला तू खूप प्रिय आहेस. असे संदेशसुद्धा येतात. लिटरली 3-3 मेसेज काढते आणि तसे संदेश असतात. म्हणजे असे सुद्धा लोकं आहेत. म्हणून जर तुम्ही चुकलात आहात इथे, तर तुम्हाला देव इथे ओरडणार सुद्धा. तुम्ही चांगलं करा, तुमच्यासाठी चांगले संदेश निघून येणार. नका मागू असं. काय स्वार्थ करून काय मिळणार आहे? वाईट वागून काय मिळणार आहे? आपल्या मनामध्ये इतकं कपट ठेवून काय मिळणार आहे तुम्हाला? आणि त्यावर तुम्ही म्हणता की मी भक्त आहे स्वामींचा. स्वामी सगळं बघतायत, सगळं बघतायत. स्वामी जर रागावर आलेत तर मग तुम्ही कळू शकणार नाही तुम्हाला काय होईल. नका वागू असे, नका करू असं. प्लीज सद्बुद्धी आणा स्वतःमध्ये. श्री स्वामी समर्थ.